मस्त असा वडापाव आणि छान असा तर सरांना हर्ष मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मस्त बनवणार आहे मी ब्रेड वरसून नवीन असा एक पदार्थ की जे करून तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल. तर चला मग, नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर आज बटाट्यापासून आपण असा छान पावसाच्या वातावरणामध्ये किंवा एखादा वेळेस आपल्याला मनात भूक लागते त्यावेळेस असं नाश्ता तुम्ही मदत करून खाल्ला तरी चालतो. तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते बटाट्यापासून आज काय आणि ब्रेडपासून असा मस्त छान असा चमचमीत आणि झणझणीत नाश्ता करून खायचा आहे. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता इथे ने मी हिरवी मिरच्या घेतल्या आहे 10 ते 15, त्यानंतर लसणाचे पाकळ्या 10-15 आणि चम्मच पोहेचे चम्मच खायचे तेवढं भरून जिरे घेतलेले आहे. आता मी मिक्सरमध्ये छान असे दळून घेते. तर आता चला आणि मस्त आता बटाटे पूर्ण शिजलेला आहे बटाटा. आता मी बटाटा काढून घेते बघा, इथे मी मॅश करून घेते. छान असे आता बटाटे मॅश करून घेतलेले आहे. तर चला आता मी बटाटे मस्त छान असे करून सर्व ना मस्त असं लायटर आणि एकदम कढई ठेवून देते. कापलेली एवढी टाकून त्याच्यामध्ये तुला कॅमेरा केला का बंद करा सांगेल तू तिला करू नको आणि इथं कढीपत्ता मस्त छान चटचटीत चटणी करून मेथी वरती दर्शक झाले काढून झाले टाक 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 2-4 घे त्याचं फ्लावर छान आणि आता आपण टाकून 4-5 धने घे मीठ घे राशू मीठ 5-6 धने घेतले आणि त्याच्यात टाकून त्याच्यामध्ये छान अशी चटणीला मस्त छान मसाला करून घेऊ आणि अशी चटपटीत खायला कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. जा आम्हाला प्लीज करून आम्हाला कमेंट्सच येत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती करू का. आणि चवीनुसार मीठ त्यानंतर अशी छान कोथिंबीर चटणीचा वास एवढा भारी येतोय ना एकच नंबर का नाही अजून. मी बेसन पीठ घेते जेवढं पाहिजे तेवढं आणि ते थोडासा रवा घेतला आता तुम्ही मॅश करून घेते म्हणजे त्याचा छान असा सुगंध चौकडे भाग लागेल. त्यानंतर मीठ चवीनुसार आणि चिमूटभर हळद पावडर अगोदर त्यानंतर थोडंसं पाणी टाकून जसं आपल्याला पातळच पाहिजे जास्त घट्टही नाही चालत अजून घेणे तरी. तर आता मी क्वालिटी नंबर 1चा ब्रेड आणलेला आहे. आता आपण ते कोणत्या पद्धतीने करणार बघूच आता. चला मग छान ब्रेड पण छान मस्त असा ताजा असं ठेवून घेऊ आणि असं काढून घेऊ बाजूचा वरून घे तसा का वर्ष. तर आपण आता आपला ब्रेड आहे ना त्याच्यात गेलेला आहे बघा मस्त छान असा आकार आला. तिथे ताट घे दुसरं पण अशा पद्धतीचं घेऊ आणि मोठं ताट घे मस्त तसं आणि बाहेर पण एवढं भारी पावसाचं वातावरण झालेलं आहे ना खूप छान म्हणून घेतलेले आहे. आणि आता हे बघा ग्लासचा वापर करून आज आपण नाश्ता बनवणार आहे. हे बघा चौकोनीला दे याला
लावून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने छान अशी मस्त चोकडून लावून घेऊ. असा एक एक असं दाबून बाजूला आधी मस्त असं बटाट्याच्या चमच्याच्या साऱ्याने लावून घ्यायचं. आणि मस्त अशी नाश्ता कोणाकोणाला आवडतो खायला कमेंट्समध्ये सांगा जाऊ. मी सांगते मला आवडतो. छान मस्त असं दाब द्यायचा म्हणजे आपले जे पिरियड आहे ना ते छान व्यवस्थित एक चालू करते आणि त्यानंतर कढई ठेवते. चला तिथे तेल गरम करायला ठेवते. तर हाताला लावणं चमच्यानं पाहून घेऊ हे. आणि आपण आणखीन एकदा असं बंद करून घेऊ. तर चला आता छान असं ठेवते. आता मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. मी अलगद उठलायचं नाला टाकून द्यायचं अशा पद्धतीने टाकलं. आपला आहे ना जो पाव आहे ना उलटा पडा पाव तर तो सगळ्यात पहिला जो आहे ना तो चिटकूनच गेलाय. तर चिटकल्याचं कारण असं आहे का तुम्ही त्याला थोडंसं तेलाचं साऱ्याने टाकलं नाही. बघा असं टाकायचं होतं. तर आता आपण आहे ना असं उलटा पलटा करून घेऊ. असा पडापा टाकून घ्यायचा आणि मस्त छान असा कलर आलेला एकदम भारी. आणि थोडंसं इकडून जायला बरं का माझ्याकडून तो, कारण की ना पटकन पलटी नाही केला म्हणून. तर आता या बाजूचे जे आहे ते काढून घेते पहिले. छान असा त्यातला थोडा पाव झालेला तयार. मस्त टाकून द्यायचं. मस्त आता छान मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तर आता इथे मस्त असे ग्लासपासून असे ब्रेड वडे केले नाश्त्यासाठी. खरंच उत्तम असा नाश्ता आहे आणि एकदम झणझणीत चमचमीत पावसाच्या वातावरणामध्ये भारी केलेला आहे. तर चला आता मी पहिला पप्पाला मस्त छान असं कट करून देते. तर चला थोडं कट करून टाकते. तर आता सर्वात मी इथं कट करून घेते. मस्त असा गरम गरम नाश्ता इतका छान आणि मस्त मस्त झालेला आहे. आणि एकदम असे जसे की हॉटेलमध्येही अजून आलेले नाहीये. तर असे सोपे आणि टाकून देते. आणि अशी रोपा मस्त आता टेस्ट करतील आणि सांगतील आपल्याला कसे झाले तर वडे. पण आता खाऊन बघतील कसे झाले तर. काय झाले हो बरं ना एकच नंबर. दाखवा चटणी कशी लागते मधातली. तर चला आता मी पण खाऊन बघते गरम गरम कसे झाले तर. राशने बघा इथे सुरुवात केलेली आहे. काय झालं मी तुला पण गेलं कीच गरम गरम. हम कुछ एक्सपेरिमेंट कर रहे हैं. आपला आवडा आयटम आवडलं का. चटणीची चव किती छान लागते आहे ना. आणि गरम गरम खायची मजा. तर असे मस्त छान आणि एवढे भारी झाले आणि चव तो एक नंबर लागते. आता स्वतःच गरम गरम आणि सोबत मिरची. एक नंबर झाला. तर आजचा आमचा ग्लास ब्रेड केक कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. तर अशा पद्धतीने मी बनवले होते. तर खूप छान आणि मस्त झाले होते. तर चला मग असा ग्लासपासून वापर करून ब्रेड कट केले आणि त्यानंतर छान असे ब्रेड वडे तयार केले.
तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. घरचे खा, स्वस्त रहा, मस्त रहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने वडे केले होते.